जळगावमधून एक मोठी बातमी हाती येतेय। जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांना जामीन मंजूर झाल्याचं कळतंय। 29 कोटी रुपयांच्या घरकुल घोटाळ्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं दाखल आहे। हे दाखल आणि या प्रकरणी आता जामीन अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळते। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, काय तपशील? रेश्मा, जळगावच्या आणि एकूणच खानदेशाच्या राजकारणाच्या दृष्टीने ही अतिशय इंटरेस्टिंग घडामोड आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आज शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। सुरेश जैन हे गेल्या जवळपास 4.5 वर्षांपासून जेलमध्ये होते। त्यांनी याआधीही जामिनासाठी अर्ज केलेले होते, मात्र सुप्रीम कोर्टानं जामीन अर्ज जो आहे तो फेटाळलेला होता। यावेळी मात्र त्यांची याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टानं मंजूर केलेली आहे। याचिकेमध्ये 2 दावे करण्यात आलेले होते। एक तर 4.5 वर्षांपासून त्यांनी जेलची हवा भोगलेली आहे आणि दुसरीकडे सर्व साक्षीदारांच्या तपासण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत। या 2 मुद्द्यांचा कुठेतरी विचार सुप्रीम कोर्टानं आज केलेला आहे आणि अखेर सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना जामीन अर्ज मिळालेला आहे। पण इंटरेस्टिंग दुसरी गोष्ट अशी आहे की आजच नेमका एकनाथ खडसे यांचा वाढदिवस आहे आणि त्याच वाढदिवसाच्या दिवशी सुरेश जैन, जे त्यांचे कट्टर विरोधक आहेत आणि शिवसेनेचं एक नेतृत्व जळगाव जिल्ह्यातलं आहे, त्यांना जामीन अर्ज मिळतोय, याची देखील एक चर्चा कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। निश्चित प्रशांत, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।